जय हिंद मित्रांनो, आपल्या टीच चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरती संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत आणि जी प्रश्न तुम्हा लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन देण्यासाठी या व्हिडिओची आपण निर्मिती करत आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी असेल किंवा ओपन कन्वर्टेड उर्दूचा जो राऊंड आहे त्याची यादी कधी लागणार आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात काही आस्थापनांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामधली अपडेट असेल किंवा काउन्सिलिंगच्या संदर्भामधली अपडेट असेल त्यावर देखील आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातल्या त्यात ज्या 10% जागांचा फेज 2 होणार आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष अपडेट आहे का त्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या डीएड बीएड धारकांचं आंदोलन चालू होतं त्यांना मिळालेलं जे काही आश्वासन आहे त्याचा परिणाम नेमका शिक्षक भरतीवर काय होऊ शकतं त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून प्रत्येक बाबतीमध्ये लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज म्हणा किंवा अपडेट म्हणा। पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हा सर्व अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, मग ते विदाऊट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल दोन्ही याद्यांची आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा आहे। मराठी माध्यमाकरिता जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो कधी लागणार आहे किंवा उर्दू माध्यमाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता ओपन कन्वर्टेडचा जो राऊंड आहे तो कधी लागणार आहे। सोशल मीडियावर कंटिन्युअसली जे आहे मेसेजेस त्या बाबतीमध्ये विचारणा करणारे येत आहे। सर्वांना पर्सनली उत्तरं देणं या ठिकाणी कठीण होतं आहे बिझी शेड्यूल असल्यामुळे, त्यामुळे या व्हिडिओची आपण निर्मिती करतो आहोत। मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपण देखील त्या संदर्भामध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय की एक्झॅक्टली याद्यांचं काम नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे। याद्यांवरती बऱ्यापैकी काम फायनलाइज झालेलंच आहे आणि आपल्या सर्वांची जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। या गोष्टीची जाणीव देखील संबंधित अधिकारी वर्गांना आहे आणि आपण त्यांना सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने वारंवार विनंती करत आहोत, रिक्वेस्ट देखील करत आहोत की जेवढ्या लवकरात लवकर यादी लावता येईल तेवढी लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करा। कारण 15 ऑगस्ट या दिवशी जे आहे सर्व अभियोग्यताधारक आपल्या शाळेवरती हजर व्हायला पाहिजे असं जे काही सर्वांची इच्छा आहे ती इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेवढ्या लवकर यादी प्रसिद्ध होईल ती। त्यामुळे सध्या तरी आपण जर का अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर आज शनिवार आहे, आजच्या तारखेला यादी लागेल का तर त्याचं उत्तर आहे नाही। उद्या रविवार आहे, उद्या रविवारी यादी लागू शकते का, कारण आपल्या आयुक्त कार्यालयाचा इतिहास आहे की रविवारी देखील काम चालू आहे। याच्यापूर्वी देखील बऱ्याचशा याद्या आपल्याला रविवारी लागताना दिसल्या किंवा बरंचसं इम्पॉर्टंट वर्क जे आहे ते रविवारी देखील त्यांची टीम आयुक्त महोदयांची जी पवित्र पोर्टलला नियुक्त करून दिलेली जी टीम आहे त्या टीमनं काम केल्याचं आपल्याला माहिती आहेच आहे। त्याचा आपल्याला इतिहास याची आपल्याला चांगल्या प्रकारे प्रचिती आलेली आहे। मग उद्या यादी लागू शकते का तर उद्या देखील यादी लागणं थोडंसं कठीण आहे, कारण काही जे इश्यूज आहेत अजूनही वर्किंग करत आहेत, काही इश्यूज अजूनही आपण असं सांगू शकतो की बाकी आहेत ज्याचा अजूनही पूर्णपणाने या ठिकाणी सोल्युशन मिळालेलं नाही आणि त्यामुळे आज किंवा उद्या यादी लागणं थोडंसं कठीण आहे। मग यादी कधी लागू शकते तर आपल्याला मोस्टली असं आपण शक्यता वर्तवू शकतो अधिकारी वर्गांशी चर्चा केल्याच्या नंतर किंवा ज्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्या अपडेट्सचा रेफरन्स घेऊन जर आपण सांगितलं की यादी कधीपर्यंत लागू शकते तर सोमवार किंवा मंगळवारी याद्या लागण्याची जी आहे दाट शक्यता आहे। जसं आपल्याला ऑलरेडी मागच्या कित्येक दिवसांपासून सांगण्यात आलं होतं की जुलै महिन्याच्या लास्ट वीकमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये याद्या आम्ही लावणार आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ज्या याद्या आहेत त्या मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की एकत्रितपणानेच लावल्या जाऊ शकतात। आता डिले होण्यामागचं कारण काही इश्यूज देखील आहेत आणि दुसरा महत्त्वाचा इश्यू हा देखील आहे की जो ऑप्टिंग आउटचा नियम लावण्यात आला होता त्या ऑप्टिंग आउटच्या नियमामुळे थोडंसं जे आहे पोर्टल ऑलरेडी जे काही डेव्हलप करण्यात आलं होतं त्या ऑलरेडी डेव्हलप केलेल्या पोर्टलमध्ये काही चेंजेस या ठिकाणी करावे लागलेले आहे। कारण त्या ठिकाणी त्या पद्धतीने मेनू उपलब्ध करून द्यावा लागला आणि त्या मेनूच्या अनुषंगाने मेरिट यादी देखील लावावी लागणार आहे।
कारण कोणता सिलेक्ट झालेला उमेदवार ऑप्टिंग आउटमधून बाहेर पडू इच्छितो आणि कोण पुढच्या राऊंडकरिता कॉम्पीट करू इच्छितो, त्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं आणि त्यानंतर त्याला जे आहे पुढच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं आहे किंवा करायचं नाही आहे, त्या गोष्टीचा निर्णय घेणं, त्याला थोडंसं जे आहे कालावधी एक्स्ट्राचा लागताना आपल्याला दिसत आहे. कारण याच्या पूर्वीचा इतिहास जर आपण बघितला, पवित्र पोर्टल 2022ची जी शिक्षक भरती आहे, म्हणजे चालू असलेली जी शिक्षक भरती आहे, त्यामध्ये पहिला राऊंड ज्या वेळेस लागला होता तर प्रिफरन्सेस लॉक केल्याच्या नंतर फक्त 10 दिवसांमध्ये यादी लागली होती. त्यांच्याशी आपण जर कंपॅरिझन केलं तर आता त्यापेक्षा कितीतरी जास्त कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. या गोष्टीची आपण जेव्हा साहेबांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की आम्हाला साऱ्या गोष्टींची ऑलरेडी कल्पना आहे, तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवणं आवश्यक आहे, आम्ही यादी निर्दोष बनवण्याकरिता जास्त प्रयत्नशील आहोत. कारण साहेबांचं याच्या पूर्वीचं देखील वाक्य आहे, कदाचित आपल्या सर्वांना माहिती असेल की आम्ही लवकरात लवकर लावण्यापेक्षा निर्दोष पद्धतीने कसं लावता येईल त्याच्यावर जास्त भर देत असतो. त्यामुळे यदा कदाचित 1-2 दिवस लेट जरी झालं तरी देखील हरकत नाही, परंतु ती यादी निर्दोष असली पाहिजे, त्याच्यावर कोणाचाही ऑब्जेक्शन नसायला पाहिजे. हा जो काही ट्रेंड आहे आयुक्त महोदयांचा, तो निश्चितपणाने वाखाणण्याजोगा आहे. आपण देखील त्याला ॲप्रिशिएटच या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे मोस्टली चान्सेस आहे की येणारे सोमवार किंवा मंगळवारी आपल्याला पवित्र पोर्टलची विथ इंटरव्ह्यूची यादी किंवा ओपन कन्व्हर्टेड उर्दू माध्यमाच्या करिताची यादी पाहायला मिळू शकते. तोपर्यंत आपण सर्वांनी थोडीशी प्रतीक्षा करूया. मान्य आहे की जशी जशी यादी जवळ येते आहे तसं तसं आपल्यामध्ये जी बेचैनी आहे ती वाढते आहे. कुणाकुणाचा बीपी लो होतो, कुणाचा हाय होतो आहे, साहजिक आहे. ह्युमन सायकोलॉजी आहे, या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. परंतु आपण इतके महिने इतके वर्ष प्रतीक्षा केलेली आहे, त्यामुळे आणखी 2 दिवस जर का आपण प्रतीक्षा केली तर निश्चितपणाने सर्वांनाच या ठिकाणी गुड न्यूज पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांना माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देखील की जे कॅन्डिडेट चांगला स्कोर या ठिकाणी घेऊन वेट करत आहेत ते सर्वांची नावं त्या यादीमध्ये यायला पाहिजे. राहिली गोष्ट विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी किती उमेदवारांची निवड होणार आहे, तर याच्या पूर्वी देखील सांगण्यात आलेलं आहे की विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार यांची निवड केली जाणार आहे. आता एक उमेदवार 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी आणि 11वी 12वी चारही गटासाठी पात्र आहे. मग त्या उमेदवाराला असं वाटतं की मला प्रत्येक गटाचे 10-10 प्रेफरन्सेस येतील की काय, परंतु तसं होणार नाहीये. प्रत्येक गटामध्ये 10 वेगवेगळे रिकमेंडेशन न येता कोणते तरी 10, म्हणजे त्यानं जे टॉपचे जे काही 10 प्रिफरन्सेस दिलेले असेल त्या 10 प्रिफरन्सेस मध्ये जर त्याचं मेरिट बसलं तर तेच 10 रिकमेंडेशन येतील. मग त्यानं जर का सुरुवातीला 1 ते 5 चे दिले असेल तर 1 ते 5 चे येतील. सुरुवातीला जर 11वी 12वी चे दिले असेल तर 11वी 12वी चे त्याला प्रिफरन्सेस रिकमेंडेशन येतील. आणि रिकमेंडेशन होणं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं नव्हे. विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करतोय. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये एकदा रिकमेंडेशन झालं की तुमची निवड झाली या ठिकाणी जमा असते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एक उमेदवार जास्तीत जास्त 10 ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकतं. आता काही जणांचा असा देखील प्रश्न आहे की सर मला समजा मुलाखतीला रिकमेंडेशन आलं आणि मी त्या ठिकाणी नाही गेलो म्हणजे मी पोर्टलमधून बाहेर पडलो का, तर त्याचा अर्थ आहे नाही. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग स्वीकारत नाही, म्हणजे मुलाखत होणे, मुलाखत झाल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन होणे आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर देखील तुम्ही ते सिलेक्शन स्वीकारणे, कारण मुलाखतीमध्ये तुम्हाला रिजेक्शन करण्याचा अधिकार असतो. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा असं होत असतं की तुम्ही समजा 10 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलात आणि 10 ठिकाणापैकी 3 ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन मधून जे आहे तुमचं सिलेक्शन झालं. साहजिक आहे ना की 3 ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. मग 3 ठिकाणी सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं कोणत्या ठिकाणी जॉब करायचा आहे हे ठरवण्याची जे आहे तुम्हाला पूर्णपणाने स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी म्हटलं की मला इथे जॉईनिंग घ्यायची आहे, तुम्ही तिथे जॉईन होता. राहिली गोष्ट दुसऱ्या ठिकाणी जिथे तुमचं सिलेक्शन झालं होतं तिथे तुम्ही नकार कळवता आणि तुमचा नकार कळाल्याच्या नंतर तुमच्या खाली मार्क असलेला जो उमेदवार आहे मुलाखतीमध्ये त्या उमेदवाराचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. तर जेव्हा तुम्ही जॉईनिंग घेता त्याच वेळेस तुम्ही पोर्टलच्या बाहेर पडता. त्यामुळे तुम्ही बिंदासपणाने विथ इंटरव्ह्यूला फेस करा. जर तुम्हाला आवडलं, साऱ्या गोष्टी जर का तुमच्या मनासारख्या घडल्या तर जॉईनिंग घ्या, अन्यथा तुम्ही परत येऊ शकता. तुम्ही पोर्टलच्या बाहेर पडणार नाही. राहते आहे दुसरी गोष्ट की आता जो काही हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडचा जो काही राऊंड लागलेला आहे त्यामधल्या बऱ्याच उमेदवारांचं
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. दररोज आपण जे आहे आपलं जीमेल चेक करायचा, ज्यांचं रेकमेंडेशन झालेलं आहे त्यांनी, कारण त्यांची जी काही समुपदेशनाची तारीख आहे ती प्रत्येक जिल्हा परिषद या ठिकाणी घोषित करताना आपल्याला दिसत आहे. आणि ती जेव्हा पत्र येतात ती सर्वच्या सर्व पत्र आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो. त्यामुळे तुम्ही समजा तिकडे अपडेट नसाल तर किमान टेलिग्रामला तरी अपडेट राहत चला, कारण जेव्हा तुमची तारीख आलेली असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः हजर राहणं आवश्यक असतं शाळा सिलेक्शन करिता, किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी असेल तरी देखील. आता राहतो आहे पुढचा प्रश्न की ज्या उमेदवारांचं सिलेक्शन पहिल्या यादीमध्ये नाही झालं, हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड मध्ये नाही झालं आणि बॅड लक म्हणजे विथ इंटरव्ह्यूला देखील होणार नाही, त्या उमेदवारांचं नेमकं काय? तर त्या उमेदवारांना चाहूल लागलेली आहे फेज 2 च्या संदर्भामध्ये. म्हणजे 10% ज्या काही जागा कपात करण्यात आल्या होत्या बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये, जो काही प्रश्न उपस्थित केला गेला होता त्रुटीच्या संदर्भामध्ये, तर त्यामुळे त्या 10 जागांचा राऊंड कधीपर्यंत होऊ शकतं. खऱ्या अर्थानं आता त्या संदर्भामध्ये मतमतांतरे आपल्याला पाहायला मिळत आहे. काही अधिकारी वर्गांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं मत असं येत आहे की ठीक आहे, तो जो काही फेज 2 आहे तो आम्ही विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. परंतु जर का ग्राउंड रियालिटी आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याचं जे बेसिक कारण आहे ते बेसिक कारण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की काही जिल्ह्यामध्ये जी काही बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला होता, त्रुटी आहे असं ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं आणि त्यावरती पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन करून ती बिंदू नामावली दुरुस्त करून त्यानंतर ती जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाईल, याकरिता त्या 10% जागा बाजूला ठेवल्या होत्या किंवा कपात करण्यात आल्या होत्या. आता त्या 10%चा जो राऊंड आहे तो कधी लागणार, तर त्याचं कारण असं आहे, त्याचं जर आपण उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर त्याकरिता बिंदू नामावली पुन्हा एकदा चेक होणं हे आवश्यक आहे. आणि मला जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार अजून तरी बिंदू नामावलीला जे आहे पुन्हा एकदा पुनर्पडताळणीसाठी पाठवण्यात आलेलं नाही. आणि जोपर्यंत ती पडताळणी होणार नाही कदाचित तो जो राऊंड आहे तो घेणं कठीण आहे. कारण आपल्याला माहिती आहे की त्याचं बेसिक कारणच हे आहे की बिंदू नामावलीची पुनर्पडताळणी आपल्याला करावी लागेल, त्यानंतरच कळेल दूध का दूध पाणी का पाणी. त्यामुळे लवकरात लवकर जे आहे आयुक्त महोदयांच्या वतीने त्या पद्धतीने आदेश मिळावे की बिंदू नामावलीची पुनर्पडताळणी होऊन ज्या काही अनियमितता आहेत बिंदू नामावलीमध्ये त्या दूर व्हाव्या आणि ज्या काही जागा ज्या प्रवर्गाच्या बाकी आहेत त्या प्रवर्गाच्या जागा पुन्हा एकदा नव्याने जाहिरातीच्या स्वरूपामध्ये यावा. कारण फेज 2 मध्ये आपल्याला जाहिरात यावी लागणार आहे, नवीन जाहिरात येईल आणि त्या जाहिरातीच्या पूर्वी पुन्हा एकदा जेवढे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्या प्रोफाईलला एडिट करता येणार आहे. नवीन माहिती त्यामध्ये ऍड करता येईल किंवा नाही, म्हणजे परीक्षा झाल्याच्या नंतरची माहिती ऍड करता येईल किंवा नाही या बाबतीमध्ये अजून तरी प्रश्नचिन्ह आहे. परंतु ज्यांची माहिती चुकलेली आहे त्या उमेदवारांना निश्चितपणाने त्यांची जी काही प्रोफाईल आहे ते एडिट करता येणार आहे, दुरुस्त करता येणार आहे आणि त्यानंतर तो जो काही राऊंड आहे तो लागू शकतो. आपली मनोमन इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे की येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वी फेज 2 देखील व्हायला पाहिजे. तसं जर घडलं तर निश्चितपणाने फेज 2 हा TIT 2 आता जी झालेली आहे त्याच्या बेसिसवर होईल. अन्यथा त्याला जर का डिले झालं आणि त्या दरम्यान जर का अभियोग्यता चाचणी पुन्हा एकदा घेण्यात आली तर मग निश्चितपणाने ती जी काही परीक्षा आहे ती झाल्याच्या नंतर जर का फेज 2 होत असेल तर ती टेट 3च्या बेसिसवरतीच होऊ शकते. आता हा येणारा काळच ठरवेल की एक्झॅक्टली फेज 2 कधी होतो, परंतु आपली सर्वांची इच्छा आहे की फेज 2 हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे.